आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईसह उपनगरांमध्ये 5 मार्चपर्यंत 15% पाणी कपात। पिसे उदंचन केंद्रातील ट्रान्सफॉर्मर जळाल्याने काही पंप बंद। मुंबई ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो मार्गिकेचं काम युद्धपातळीवर। मेट्रो पास मार्गिकेसाठी 22 गाड्या खरेदी करण्यासाठी निविदा मागवल्या। 2640 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित। मुंबई एअर ॲप लॉन्च झाल्यानंतर अवघ्या 20 दिवसात विविध नागरी प्रभागांमधून प्रदूषणाशी संबंधित 109 तक्रारींची नोंद। आजपर्यंत नोंदवलेल्या तक्रारींपैकी 31 तक्रारींचं निराकरण। प्रदूषण रोखा अन्यथा वीज पाणी कनेक्शन तोडणार। मंगल कार्यालय, रेस्टॉरंट, हॉटेल, बँक्वेट हॉलला प्रदूषण नियंत्रण मंडळाचा इशारा। मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार। पदवीदान होऊन 20 दिवसांनंतरही 1.5 लाख विद्यार्थी प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत। इवन जंक्शनवर नवीन उड्डाणपुलांचं काम पूर्ण। सीएसएमटी वरून मांद्र्याला जाणं सोपं होणार। पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीही दूर होणार। पुणे महानगरपालिका भाडेतत्वावर 94 इलेक्ट्रिक कार खरेदी करणार। पालिकेकडून 27 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद। मुंबई रिक्षामन्स युनियनचा भाडे वाढवण्याचा प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित। संघटनेची प्रशासनासोबत लवकरच बैठक होणार। 1.5 किलोमीटरसाठी 25 रुपये रिक्षा भाडं आकारण्याची संघटनेची मागणी। पुणे ड्रग्ज प्रकरणातील तपासात धक्कादायक माहिती समोर। दिल्लीतून 140 किलो मेफेड्रॉन ड्रग्जची लंडनमध्ये तस्करी। दिल्लीतून अटक केलेल्या 3 आरोपींची पुणे पोलिसांकडे कबुली।